महायुतीचा आपल्या सांगली सातारा विधान परिषदेच्या अनुषंगानं विजय झालेला पाहायला मिळतोय, काय सांगाल याविषयी? भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीचे उमेदवार सन्माननीय धैर्यशील दादा कदम यांचा प्रचंड मोठा विजय आज सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये झाला आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेला आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या मतदार बांधवांचं मी मनापासून आभार मानेन. त्यासोबत सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या महायुतीच्या ज्या नेत्यांनी धैर्यशील दादांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्या सगळ्या नेत्यांचे मी मनापासून आभार मानेन. खास करून सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपती उदयन महाराज, त्यासोबत आमचे बांधकाम मंत्री, आमचे मित्र आणि नेते सन्माननीय छत्रपती शिवेंद्रसिंह महाराज, त्यासोबत आदरणीय मनोजदादा असतील, अब्दुल बाबा असतील, महेश शिंदेजी असतील, रणजितदादा नाईक निंबाळकर असतील आणि त्यांच्यासोबत असंख्य भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी सगळ्यांनी या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने काम केलं. महायुतीच्याही काही नेत्यांनी यामध्ये काम केलं आणि आज आपण पाहतो की धैर्यशील दादा विक्रमी मताने निवडून आलेले आहेत. भाऊ, खरं तर महायुतीच्या मित्रपक्षांनी देखील शेवटच्या टप्प्यामध्ये साथ दिल्यामुळं हा विजय सुकर झाला असं म्हणावं. विजय महायुतीनं काम केलेलंच आहे. शेवटच्या टप्प्यात त्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि आज आपण पाहतो की खूप मोठा विजय धैर्यशील दादांचा झालेला आहे. माननीय देवेंद्रजींचे मी मनापासून आभार मानेन. भारतीय जनता पक्षाचा आभार मानेन की ज्यांनी धैर्यशील दादासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली आणि लोकांच्यामध्ये खूप चांगला मेसेज या निमित्तानं गेला की कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका भारतीय जनता पक्ष आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने घेत असतात. आणि त्यामुळं आम्ही पहिल्यापासून महायुती म्हणून ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला होता आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे जे लोक सोबत येतील त्यांना सोबत घेऊन आणि अगदी कोण नाही आलं तरी ही निवडणूक जिंकायचीच आहे या उद्देशानं निवडणूक लढवण्याच्या सूचना माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या होत्या आणि त्या सूचनेचं अनुपालन करून भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता ताकदीनं लढला आणि खूप मोठा विजय या निमित्ताने मिळाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.